जंगल पाहू शकता मित्रांनो, टायगर रिझर्व जंगल आहे. 20 किलोमीटर प्रवास केल्यानंतर फायनली आपल्याला काय चहाचं दुकान भेटेल या ठिकाणी. चहा आणि बिस्किट घेऊन पुढे प्रवासाला सुरुवात करूयात. सकाळपासून उपस्थित आहे. आतमध्ये आपला मोबाईल घेऊन जायला परवानगी नव्हती, त्यामुळे आपण या ठिकाणी गेट बंद पाहू शकता. हर माते जय शिवराय मित्रांनो, आता मी त्या ठिकाणी आलेलो आहे. आपले अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. श्रीशैलम मंदिरापासून 1-2 किलोमीटर अंतरावर आहे आणि विश्वामध्ये भारतामध्ये नव्हे तर विश्वामध्ये या ठिकाणी जे एकमेव असं मंदिर आहे. तर चला आपण मंदिरामध्ये दर्शन करूयात. हर हर महादेव. वेलकम बॅक टू माय अनदर व्हिडिओ. तर मित्रांनो, काल श्रीशैलमचा घाट लागला होता आपल्याला. तर श्रीशैलमचा घाट जवळपास 47 किलोमीटरचा घाट आहे आणि या ठिकाणी सायकल चालू जात नाही. सायकल ढकलत मी 20 किलोमीटर वर आलो आणि 5:30 वाजले होते. तर थांबण्यासाठी काही जागा भेटत नव्हती. या ठिकाणी एक शाळा भेटली होती. शाळेपाशीच आपण रेस्ट केला. आता 6 वाजलेत. आता मी आपल्या प्रवासाला सुरुवात करतोय. अजून 27 किलोमीटरचा घाट आहे. तर बघूयात, आता ढकलतच आपल्याला जावं लागेल. आणि जंगल देखील टायगर रिझर्व आहे. काही पैदल यात्री आहेत, त्यांच्यासोबत आपण प्रवासाला सुरुवात करणार आहोत. आता तर आपण देखील पैदलच आता चालणार आहोत मित्रांनो. तर हे जंगल पाहू शकता मित्रांनो, टायगर रिझर्व जंगल आहे. दिवसा काही त्रास नाही, फक्त संध्याकाळी थोडा प्रॉब्लेम होते. चाललोय सायकल ढकलत. सायकल देखील थोडं प्रॉब्लेम आहे सायकलला. पुढचं जे टायर आहे, टायरमधलं ट्यूब पूर्ण गेलेलं आहे. कसं बसं काल आपण पंक्चर काढून व्यवस्थित पॅक केलं आहे. तर आता जास्त सायकल चालवली तर आहे ते पण लिकेज व्हायला बस. श्रीशैलमला पोचल्यावर बघू, तोपर्यंत ढकलतच पाहिला. 20 किलोमीटर प्रवास केल्यानंतर फायनली आपल्याला काय तर चहाचं दुकान भेटेल या ठिकाणी. चहा आणि बिस्किट खाऊन पुढं प्रवासाला सुरुवात करूयात. सकाळपासून उपाशीच आहे. घाट देखील लागला होता. घाट चढतोय, परत उतारतोय, चढतोय, उतारतोय. आत्तापर्यंत जेवढे 8 ज्योतिर्लिंग, 8 ज्योतिर्लिंगमध्ये श्रीशैलम खूपच कठीण प्रवास आहे आपला. लय अवघड घाट आहे. तर चला चहा पिऊ, परत सुरू प्रवासाला. नाश्त्याला काय भेटेल मग चहा आणि बिस्किटावर आपलं भाग होते. तर पुढं श्रीशैलमला पोहोचल्यावर मग त्या ठिकाणी नाश्ता करणार. तर चला चहा पिऊन घेऊ. तर चहा बिस्किट खाऊन आपल्या प्रवासाला परत सुरुवात केलेली आहे. थोडं सायकल देखील प्रॉब्लेम देत आहे. बघूयात, थोडं तर म्हणते सायकलचं दुकान नाही, काय तर करावं लागेल आपल्याला. बघू, भेटू लवकरच. पोहोचलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. हे मंदिराचं गेट आहे. या ठिकाणी पाहू शकता मंदिराचं गेट आहे. गेट बंद असतोय, पण तुम्हाला मंदिराचं दर्शन झालं असेल, पाहू शकता. तर लवकरच दर्शन करणार आहोत मित्रांनो. तुम्ही देखील. आतमध्ये आपल्याला मोबाईल घेऊन जायला परवानगी नव्हती, त्यामुळं आपण या ठिकाणाला गेट बंद पाहू शकता. आणि या ठिकाणाहून तुम्हाला मंदिराचं शिखरचं दर्शन होऊ शकतं, पाहू शकता तुम्ही. आपले टोटल 8 ज्योतिर्लिंग पूर्ण झालेले आहेत आणि जवळपास 5200 किलोमीटरचा प्रवास देखील पूर्ण झालेला आहे मित्रांनो. तर आत्ता मी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे, जे की विश्वामध्ये फक्त एकाच ठिकाणी श्रीशैलममध्ये, त्या ठिकाणी जाणार आहे दर्शन करण्यासाठी. तर व्लॉग संपूर्ण पहा. हर हर महादेव जय शिवराय मित्रांनो. आता मी त्या ठिकाणी आलेलो आहे. आपले अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. श्रीशैलम मंदिरापासून 1-2 किलोमीटर अंतरावर आहे आणि विश्वामध्ये, भारतामध्ये नव्हेच तर विश्वामध्ये या ठिकाणी जे एकमेव असं मंदिर आहे. तर चला आपण मंदिरामध्ये दर्शन करूयात. हे पाहू शकता, भव्य आणि दिव्य अशा प्रकारे या ठिकाणी मंदिर आहे. मंदिराच्या गेटवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अशा प्रकारे यांनी या ठिकाणी भव्य असा दिव्य प्रतिकृती बनवलेली आहे, पाहू शकता तुम्ही. आणि हे पाहाल तर भव्य आणि दिव्य जगामध्ये फक्त या ठिकाणी मंदिर आहे, जगामध्ये पाहिलं तर चला आपण दर्शन करूयात मित्रांनो. मी 2014 साली या ठिकाणी सोशल मीडियावर पाहिलं होतं की श्रीशैलममध्ये मंदिर आहे म्हणून, आणि माझं स्वप्न होतं की या ठिकाणी मंदिराचं दर्शन करायचं आहे आपल्याला. तर मित्रांनो, आज ते स्वप्न माझं या ठिकाणी पूर्ण होतं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण दर्शन करूयात. चला मंदिरात जाऊयात. खरंच असं भव्य आणि दिव्य असं मंदिर आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. फक्त आणि फक्त विश्वामध्ये याच ठिकाणी हे मंदिर बांधलेले, पाहू शकता तुम्ही. भारी वाटलं मित्रांनो या ठिकाणी येऊन. महाराजांचा झेंडा पाहू शकता, भगवा या ठिकाणी. तर चला मित्रांनो दर्शन करूयात. कमेंटमध्ये हर हर महादेव जय शिवराय जरूर लिहा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.
मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता महाराज सिंहासनावर बसलेले आहेत आणि त्यांचे सर्व जे अष्टप्रधान मंत्रिमंडळ होतं ते देखील या ठिकाणी दाखवलेले गेलेले आहे. पाहू शकता तुम्ही. मित्रांनो श्रीशैलम ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी येत असाल तर या ठिकाणी एकदा जरूर विजिट करा. खरंच खूप भारी वाटलं मला या ठिकाणी येऊन. या ठिकाणी महाराज सिंहासनावर आहे. तिकीट काढून आपण मंदिराच्या परिसरात गेलं की मंदिराच्या राईट साईडला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज ध्यानावस्थेत बसतानाचा प्रतिकृती, भव्य प्रतिकृती या ठिकाणी बसवलेली आहे. पाहू शकता तुम्ही. खरंच असं वाटतं की आपल्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजच आहेत की काय. तर मी तर आता दर्शन घेतलेलं आहे मित्रांनो. मला देखील खूप भारी वाटलं आज या ठिकाणी येऊन. तुम्ही देखील श्रीशैलम किंवा तिरुपतीला येत असाल तर या ठिकाणी यायला विसरू नका मित्रांनो. खरंच खूपच भारी वाटते. आता या ठिकाणून जाण्याचं मन नाही करत, पण काय करणार, आपल्याला पुढचे देखील ज्योतिर्लिंगाचं दर्शन करायचं, त्यामुळे निघावं लागतं मित्रांनो. तर तुम्ही देखील एकदा जरूर विजिट करा.